नमस्कार, देवमाजावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री सुधीर रानडे काका आहेत. ही एक नवीन सिरीज स्टार्ट होते आहे, ती आहे नाथपंथावरती. माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. रिझन सांगतो काका, की माझा जन्म, माझं नाव हे का नाथपंथी साधूंनी, हठयोगींनी सांगितलं होतं. मला कधीही पेटनेम नाही आहे, मला धर्मनाथच बोलवलं जातं. आता तो ट्रिब्यूट आहे मला, तो माझ्या त्या संतांना द्यायचा आहे. तर अजूनपर्यंत जी सिरीज चालू होती ती फक्त दत्त संप्रदायावरती होती. आता दत्त संप्रदायाबरोबर तुमच्याबरोबर आता नाथ संप्रदायाचं चालू करतो. आणि फ्रँकली सांगतो काका, की जर ही सिरीज पुढे चांगली चालली ना, तर खूप खूप माहिती बाहेर येणार आहे. रिझन आहेत की ज्यांच्याबद्दल मी म्हणतो आहेत, त्यांनी त्यांचा जो मत आहे तिकडे येणारी लोक कशी आहेत. एक असतात एंटरटेनमेंटसाठी, बरोबर आहे, संडे आहे, चला काहीतरी मजा मस्ती करूया. मजा मस्तीपेक्षा आपण कुठल्या तरी देवळात जाऊया, छान तिकडे भोजन वगैरे भोजन प्रसाद मिळतो ते. दुसरं असतं स्वतःसाठी काहीतरी पैसे कमवण्याचे धंदे, रील्स बनवायचे आहेत, की या आश्रमामध्ये तुम्ही असं जाऊ शकता, इकडे या सोयी आहेत. तिसरं असतं की जे भक्त असतात, की बाबा आरती पूजा नामस्मरण करणार, आपला एक दिवस चांगला गुरुच्या सानिध्यात जावा, हा असतो. आणि एक चौथा प्रकार जो रेअर आहे तसा, की जो साधक आहे त्यांनी मांडलेले विचार ते आत्मसात करण्यासाठी, की बाबा हे यांनी इतक्या 80 वर्ष 90 वर्ष घालवली, उपासना केली, योगामध्ये काही 3-3 तास पाण्याच्या खाली जाऊन बसले श्वास रोखून. तर मी यांनी काय शिकलं, त्यांनी जे शिकले, त्यांना जी गोष्ट समजलेली ती गोष्ट आपण आत्मसात करावी, हे असे खूप कमी आहेत. तर माझा प्रयत्न आहे हा चौथावाला जो आहे ना, तो आपण अंगीकारावा. आणखीन त्याच्यातून आपल्याला ज्ञान भेटावं. तर काका तुम्ही सांगा, की नाथपंथ आपण एकदम बेसिक्स पासून स्टार्ट करूया. तुम्ही नाथपंथ काय आहे, नाथपंथ कसा इव्हॉल्व्ह झाला, नाथपंथामध्ये गुरु, गोरखपूर हे शहर पूर्ण गोरक्षनाथांच्या नावावरती आहे. सगळ्यांच्या समाध्या नगरमध्येच आहेत. त्या खऱ्याच समाध्या आहे का, की काही जण म्हणतात त्या समाध्यातून तुम्ही ऊर्जा घेऊ शकता. बरोबर. तर हे मी जे सांगतोय मी एका वेळेला एकदाच सांगतोय, पण ही जी आहे ही पूर्ण टप्प्याटप्प्याने येणार. आता आपण नवनाथांबद्दल माहिती पूर्ण घेतोय. त्यातले गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ हा मेन, ह्या लोकांची पहिली आपल्याला माहिती बघायची. त्याला वेळही बराच लागणार आहे, कारण बऱ्याच लोकांना नवनाथ म्हणलं किंवा नाथपंथ म्हणलं की फक्त जारण मारण उच्चाटन, शाबरी विद्या, दोरे गंडे दोरे देणे, कुठं बायांची कुत्री करणं किंवा त्यांना भोगणं हे आहे. पण तसं नाही आहे. नाथपंथ हा अतिशय वेगळा विषय आहे. किंवा नाथपंथ हा नुसता आपल्या इथं महाराष्ट्रात नाही आहे, हा नाथपंथ जगभरात आहे. बाहेरच्या देशातनं सुद्धा नाथपंथ आहेत. तिथं काही काही नावं वेगळी वेगळी आहेत, पण नाथपंथ तिथं सुद्धा आहे. त्यामुळे नाथपंथाचं महत्त्व, नाथपंथाचं कार्य, त्यानंतर नाथपंथ कुठून चालू झाला, की सुरुवात कशी झाली याची, की बरेच लोक म्हणतात दत्त संप्रदायापासून नाथपंथ, शिवसंप्रदायापासून नाथपंथ. पण आपला जो अभ्यास करायचा आहे तो मुळापासून करायचा आहे, की मूळ काय, नवनाथ कुठून उत्पन्न झाले, काय झाले याची आपल्याला माहिती घ्यायची. तर ती आत्ता आपण नाथांना नमस्कार करून मी सुरुवात करतो. शिवगौरक्ष. की सर्वांना माहिती आहे की आपलं शरीर हे पंचमहाभूताचं बनलेलं आहे. आणि पंचमहाभूत आप, तेज, वायू ही सगळी अतिशय प्रचंड प्रमाणात आहेत, मोठी आहेत. त्यांना कुठंतरी या बारीक ह्याच्यातून अडकवलेलं आहे, कार्य करतात त्या ह्याच्याकरता. तर त्या याच्याप्रमाणे पंचमहाभूताचं शरीर,
मग ते पृथ्वी एकनाथी भागवतात सगळी माहिती ती दिलेली आहे की पृथ्वी कशी निर्माण झाली, काय झाली, देवांना काय वाटलं, मग मनू निर्माण झाले काय, ही सगळी माहिती त्याच्यामध्ये आहे. पण आपल्याला जास्त कोण नवनाथ बघायचे की निर्मिती कशी झाली. तर याची माहिती मी देतो. आणि मी पहिलं हे सांगतो की मी जे हे सांगतोय हे कुठेही माझ्या बगलचं सांगत नाहीये. हे मी पूर्ण अभ्यास करून, किंवा माझं वय आता 69 आहे, मी जवळ 50 ते 55 वर्ष या नाथपंथी याच्यात आहे. आमच्या घरामध्ये नाथपंथ आहे. वडील आमचे परमपूज्य योगी ज्ञाननाथजी हे रानडे हे सुद्धा नाथपंथी योगी होते. त्यामुळे त्यांनी लहानपणापासून बरोबरीने योग मार्ग आणि ज्ञानमार्ग आणि नाथपंथ याचा अभ्यास माझ्याकडनं सुद्धा करून घेतलेला आहे. त्यामुळं ती माहिती जी मी पूर्ण अभ्यासून सांगतोय ती तुम्हाला माहिती. कोणाला शंका असेल तर मागून मी नंबर देतो, त्या नंबरवर माझा कॉन्टॅक्ट करावा. पण उलटे सुलटे लोकांचे ग्रह वेगळे होतील अशा कमेंट्स कृपा करून करू नयेत. ही नम्र विनंती सर्व साधकांना आहे. म्हणजे मानत नाहीत त्यांचं सुद्धा विचित्र होतं. त्याकरता हे मी सांगतोय की मूळ आपण नवनाथ बघू, नवनाथांचा जन्म कसे झाले. तर मूळ म्हणजे ज्या वेळेला श्रीहरी भगवान श्रीकृष्ण द्वारकेमध्ये बसले होते आणि द्वारकेमध्ये उद्धव हा त्यांच्या शेजारी बसला होता, तर त्यांच्या मनात आलं आणि उद्धवाला त्यांनी सांगितलं की उद्धवा, सगळ्या नवनारायण जे आहेत त्यांना आपण आमंत्रण देऊ पूजेसाठी. ते म्हणले काय कारण काय. ते म्हणले नाही, आता म्हणले कलियुग चालू होते आणि कलियुगामध्ये आता सत्ययुग संपतं, त्रेतायुग, कलियुग चालू होते. तर कलियुगामध्ये अनाचार, व्यभिचार हा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. कोणी कोणाचं ऐकणार नाही, कोणी कोणाला दाद देणार नाही. वाईट कर्म मोठ्या प्रमाणात वाढतील. पुन्हा हे काही विचित्र मंडळी आहेत, साधू लोक म्हणा, कोणी म्हणा, त्यांचं प्राबल्य वाढेल. त्यासाठी आपल्याला कार्य म्हणून नवनारायणांना इथं जन्म घ्यावे लागणार आहेत आणि ते नवनाथ म्हणून जन्म घ्यावे लागणार आहेत. तर त्याकरता आपल्याला पुढची योजना करायची. त्याकरता श्रीहरींनी उद्धवाला सांगून नवनारायणांना आमंत्रण केलं आपल्या इथं. मग नवनारायण जे आहेत की त्यांची नावं आपल्याकडे आहेत: कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पल, अग्निहोत्र, द्रुमिल, चमस आणि करभाजन. हे नवनारायण आहे. पहिला नरनारायण, मग नवनारायण. हे नवनारायण मग यांना त्यांनी बोलून घेतलं. मग यांना बोलून घेऊन त्यांचं आदरातिथ्य केलं राजवाड्यामध्ये. त्यांना प्रत्येकाला आसनावर बसवलं. आपले सर्व परिवारासह त्यांची पूजा अर्चा केली. पूजा अर्चा करून त्यांचा मान मरातब सगळा सांगितला आणि मग त्यांच्याशी सभा भरवून चर्चा केली की असं असं कार्य आपल्याला करायचं आहे पृथ्वीवर. तर कवी, हरी, अंतरिक्ष, पिप्पल हे सगळे जे आहेत त्यांनी त्याकरता होकार दिला. मग ते हरींना म्हणले की आता जे आपलं आहे तर आम्ही काय काय काम करायचं, आम्ही कुठे जन्म घ्यायचे आणि कसे जन्म घ्यायचे हे तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. मग त्याप्रमाणे श्रीहरींनी त्यांना सांगितलं. त्याप्रमाणे पहिलं कवी जे आहेत, कवी नारायण, त्यांनी मच्छिंद्रनाथांचा जन्म घ्यायचा मच्छीच्या उदरामध्ये. हरी जे आहेत त्यांनी गोरक्षनाथांचा जन्म घ्यायचा. अंतरिक्ष आहेत त्यांनी जालिंदरनाथांचा जन्म घ्यायचा, अग्नीतून प्रगट झालेले आहेत. श्री प्रबुद्धनाथ आहेत त्यांनी कानिफनाथांचा जन्म घ्यायचा, हत्तीच्या कर्णामधनं ते आलेले आहेत. पिप्पल चरपटनाथ जे आहेत त्यांनी चरपटनाथ म्हणून घ्यायचा पिप्पलाने, की ती रेत हे केलं आणि त्यातून निर्माण झाले. नंतर अविहोत्रनाथ, वटसिद्ध नागनाथ म्हणून त्यांनी जन्म घ्यायचा. नंतर द्रुमिल जे आहेत नारायण त्यांनी भर्तहरीनाथचा जन्म घ्यायचा. चमस जे आहेत त्यांनी रेवणसिद्ध नाथांचा जन्म घ्यायचा. करभाजन जे आहे त्याने गहिनीनाथांचा प्रश्न घ्यायचा. असे प्रत्येकाला कुठं कधी जन्म घ्यायचे हे प्रत्येकाला त्यांनी समजून सांगितलं. म्हणजे नाथपंथाची सुरुवाती कुठं झाली? श्रीहरींच्या तिथं झाली. श्रीहरींनी त्यांना सांगितलं
त्याप्रमाणे पुढे त्यांचं ठरलं की कलियुगामध्ये अशा असे जन्म घेऊन आपल्याला समाजकार्य करायचं आणि कलियुगामध्ये आपली जी माणसं आहेत धार्मिक श्राद्धिक त्यांना कलियुगापासून जपवायचं आणि त्यांचं कार्य पुढे चालू ठेवायचं. याकरता श्रीहरींनी त्याचे नियोजन केलं त्यावेळेला. आणि त्याच्यानंतर मग पुढं ठरलं की ही आता कार्य पुढं चालू करायचं. मग त्याला काही दिवस ठरल्याप्रमाणे मर्यादा गेली त्याप्रमाणे ठरलं त्यांचं. काही वर्ष लोटल्यानंतर आपले मुख्य महादेव, कारण शेवटी ज्या घटना ज्या आहेत त्या महादेव आणि पार्वती यांच्याशी संदिग्ध सर्व क्रिया आहेत. ब्रह्मा विष्णू महेश हे मेन पार्ट आहेत की कोणी पालन करायचं, कोणी उत्पत्ती करायची आणि कोणी नाश करायचा. ही त्यांची कामं ठरलेली आहेत. त्याप्रमाणे त्यांची कामं चालू असतात. त्याप्रमाणे मूळ निर्माण करणं हे श्रीहरींनी काम केलं. आता पुढचं कार्य चालू होतं. त्याप्रमाणे एक दिवस नारद मुनी हिमालयात गेले होते कैलासला, जिथं शिव पार्वती सगळा परिवार त्यांचा राहत होता तिथं. आणि कोणीतरी सुरुवात केली पाहिजे, त्याशिवाय ह्या गोष्टी घडत नाही. चांगलं घडायचं असेल वगैरे त्यात कोणतरी कारण लागतं. त्याकरता नारद मुनी हे शिवाकडे गेले कैलासात. तर शिव त्यावेळेला नव्हते, बाहेर गेले होते. पार्वती एकट्या होत्या. तर पार्वतीने त्यांचा नारद मुनी शेवटी आदर सत्कार केला. आदर सत्कार करून त्यांना बसवलं, मानपान दिला, सगळं केलं. शिव नव्हते त्यावेळेला आता त्यांनी एक उद्योग केला नारद मुनींनी की पार्वतीला म्हणले की शिव हे सगळ्यांना जन्मातनं मुक्त करतात. मग तुम्ही कधी अशी मुक्ती स्वतःला मागितली नाहीत का? आपण मुक्त व्हावं असं तुम्हाला कधी वाटलं नाही का? तुमचे जेवढे जन्म झालेत तेवढ्या रुंड माला गळ्यात घालून ते हिंडत असतात. मग त्यांना कधी वाटलं नाही आणि तुम्हाला कधी वाटलं नाही की आपण मुक्ती मागावी, आणि त्यांना कधी वाटलं नाही हिला मुक्ती द्यावी म्हणून? हे असं काका रुंडमाळा जरा थोडंसं एक्सप्लेन करा, कारण हे खूप जणांना माहिती नाही. रुंडमाळा म्हणजे ज्या वेळेला पार्वतीने जन्म जे घेतलेले आहेत त्यावेळेला तिचे मस्तकाचे जे भाग आहेत ते ओवून ते शिव घालायचे. कवट्या होऊन ते शिव घालायचे, म्हणून रुंडमाला आहे. त्या ह्याच्यात पार्वतीचे ती, बाकी कोणाच्या नव्हती. तर त्याकरता त्यांनी घातले. तेव्हा ते म्हणले असं घाल. तेव्हा पार्वती हे सगळं झाल्यानंतर हे निघून गेले काम त्यांचं करून. मग त्यावेळेला पार्वतीच्या मनात आलं की खरं आहे राव, हे सगळ्यांना मुक्त करतात आणि मलाच मुक्त का करत नाही, मला जन्म का घालवतात. याकरता जरा आपण भांडलं पाहिजे, त्याशिवाय होणार नाही. शिव थोड्या वेळाने कैलासावर आले. कैलासावर आल्यानंतर आता आपल्या घरात सुद्धा चालतं, आपण शिव पार्वतीच होत, प्रकृती आणि हे त्याप्रमाणे चालू असल्याप्रमाणे पार्वती हटून बसली. पार्वती शिवाशी काही बोलेच ना. बोलला म्हणतो त्याने विचार केला, आज बोलत का नाही, आज नेहमीचा मूड पार्वतीबाईंचं काही दिसत नाहीये, काय भानगडे म्हणून ते विचारते करते तरी आवाज काय नाही. नुसतं काम चालू होतं, पण नुसतं चालू होतं. आणि हे बरेच वेळा अनुभव घेतो आपण घरामध्ये, त्याप्रमाणे चालू होतं त्यांचं. मग शिव पुढं आले आणि म्हणले, तू मला सांग की आज एवढी तू रागवलीस का? कधी न रागवणारी आज तू रागवलीस का? मग त्यावेळेला थोडंसं नेहमीप्रमाणे हे करून पार्वती म्हणते की तुम्हाला कधी असं वाटलं नाही का की मला या जन्म फेऱ्यातून मुक्त करावं? मला तुम्ही जन्म घालताय, माझ्या रुंड मला गळ्यात घालून हिंडताय, आणि तुम्हाला कधी वाटलं नाही हिला मुक्त करावं म्हणून? बाकीच्यांना मुक्त करता, मी काय मला मुक्त करा, तर मला मुक्त केलंच पाहिजे. आणि तुम्ही जे ध्यान नेहमी लावता ते कोणाचं? तुम्ही देवादिदेव आहेत, देव तुमचं ध्यान करतात, तर तुम्ही कोणाचं ध्यान करतात हे मला समजलं पाहिजे. त्यामुळे ती हटून राहिली. हे हटून राहिल्यानंतर शिव म्हणले, ज्या काही गोष्टी असतात त्या बायकांना सांगायच्या नसतात. असं म्हणतात, राग मानू नका, कारण बायकांच्या तोंडात तीळ भिजत नाही म्हणतात म्हणेप्रमाणे. त्याप्रमाणे काही गोष्टी ज्या आंतरिक आहे त्या बायकांना सांगत नाहीत, नाहीतर त्या बाहेर लगेच सगळ्या जातात. त्याकरता शिव म्हणले की मी तुला सांगितलं नाही, पण मला मुक्त करायला काय हरकत आहे म्हणले त्या ह्याच्याप्रमाणे. तर त्यांचं म्हणणं असं पडलं
की जोपर्यंत आपण मुक्त व्हावं हे तुला आतून वाटत नाही, त्याची काय आनंद आहे किंवा त्याची काय ऊर्जा आहे, ती जोपर्यंत तुला ओढ लागत नाही तोपर्यंत मी तुला बळणी कशाला करू. जशी एखादी गोष्ट आपल्याला फुकट मिळाली की त्याची किंमत राहत नाही, फुकट गाडी मिळाली वडिलाकडनं की त्याची किंमत राहत नाही, फुकट कपडे मिळाले त्याची किंमत राहत नाही, आपण ते वाटेल ते वापरतो. जेव्हा स्वतः कष्टाने आपण घेतो तेव्हा मात्र अगदी व्यवस्थित ठेवतो, काळजी घेतो. जसं भाड्याची रिक्षा असेल, रिक्षावाले कसे ठोकून जातात, तिथं काही बघत नाही, भाड्याचीच गाडी आहे, आपली कुठे आहे तेव्हा, तशा तऱ्हा होतात. त्याप्रमाणे तुला असं वाटत नाही की जोपर्यंत तुला आतून निर्माण होत नाही की हे आपल्याला मिळालंच पाहिजे, ही शुद्ध ईर्ष्या तुला होत नाही, तोपर्यंत मी तुला देऊ शकत नाही. हे शिवानी पार्वतीला सांगितलं. मग त्यावेळेला पार्वतीने त्यांना सांगितलं की कुठल्याही मला असं बरेच दिवस त्यांचं चाललं होतं. ते म्हणले त्याकरता काही आराधना करावी लागेल, उपासना करावी लागेल, त्याशिवाय ह्या गोष्टी मी तुला देऊ शकत नाही. आणि मी कोणाची आराधना करतो, मी कोणाच्याच आतमध्ये जातो, हे तुला त्यावेळेला कळेल. मग त्याच्या पुढं हे काही दिवस गेल्यानंतर ती हट्टून ज्या वेळेला बसली त्यावेळेला शिवपार्वती हे नंदीवर बसले. ते म्हणले आजचा दिवस हा तुला योग प्रक्रियेकरता चांगला दिवस आहे, तर आज मी तुला हे देतो. म्हणून कोणालाही न सांगता आपल्या वाहनावर बसून ते यमुना जलतटनिकट आले, यमुनेच्या तिथं आले, वृक्ष होता तिथे, त्याखाली बसले आणि तिला सांगितलं की तू स्नान करून ये. स्नान करून ती आली. स्नान करून झाल्यावर तिला भस्म लावलं. भस्म दीक्षा पहिली दिली त्याला, की नाथपंथामध्ये 5 दीक्षा आहेत, छोटी दीक्षा, भस्म दीक्षा, कच्ची दीक्षा, कर्ण दीक्षा आणि उपदेश, या 5 गुरु 5 दीक्षा. त्याप्रमाणे पहिली तिला आंघोळ केल्यानंतर वस्त्र भरून तिला भस्म दीक्षा दिली. भस्म दीक्षा देऊन तिला बसवली. तिला बसवून सोहम म्हणजे काय हे तिला पहिलं समजून दिलं, की मी आतमध्ये कुठल्या ह्याच्यात आनंदात असतो, की सो म्हणजे सो हा शब्द वापरून श्वास घेणं आणि हम हे तोंड म्हणून सोडणं म्हणजे सोहम नाही. की ज्या वेळेला तो वायू उजव्या नाकपुडीतून सूर्यनाडीतून आपण ज्या वेळेला आत येतो त्यावेळेला तो सो 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 आवाज करत जातो. वाऱ्याचा आवाज आपण बघतो कसा जातो, त्यावेळेला तो आवाज करत जातो, तो चक्रावरची कार्य करतो, शरीरावरची कार्य करतो, 6 वायू निर्माण करतो. त्यावेळेला तो त्याचं कार्य करून तो पुन्हा या चंद्रनाडीवाटे बाहेर पडतो. त्यावेळेला तो सोहम असतो. पण त्यावेळेला आत गेला की आतली जी सुषुम्ना नाडी जी आहे ती आतमध्ये दिसू शकत नाही. सुषुम्ना नाडी आहे ती ओपन होते आणि त्यातनं तो श्वास चालू होतो. त्यातनं श्वास चालू झाली की तुमची चक्रावर सगळी कार्य चालू होतात आणि तुम्हाला अनंत नादापर्यंत जाता येतं. ह्या सगळ्या क्रिया आहेत. ह्या तिला समजून सांगत होते. हे समजून सांगताना शिवांनी ज्या वेळेला गुरु म्हणून तिला टच केला त्यावेळेला ती अवस्थेत गेली. ती अवस्थेत गेल्यावर शिव हे सांगत राहिले आणि पार्वती ते अवस्थेत होते. शिवांना वाटे हे ऐकते, आपण सांगतोय त्या अनुग्रहण करते, पण ती त्या आनंदातच निघून गेली. आणि त्यावेळेला त्याने डोळे उघडून पाहिलं तर हुंकार कोण देत होतं, कारण हे सांगत होते त्या हुंकार देत होतं. मग हुंकार कोण देत होतं म्हणून त्यांनी पाहिलं तर शेजारी मासोळी होती. त्या मासोळीच्या पोटामध्ये श्री भगवान विष्णू बसले होते आणि ते सगळं ऐकून हुंकार देत होते, कारण त्यांना कळलं होतं आज कोणाला न सांगता गेलेत त्या अर्थी 100% पार्वतीला आज हा आनंद मिळणार आहे आणि तो आपण सोडता कामा नये. म्हणून ते मच्छीच्या उदरात बसले आणि मच्छीच्या उदरात घेऊन तिथं आतमध्ये जाऊन त्यांनी सगळं ऐकलं. त्यावेळेला त्यांनी माशाला हातात घेऊन तो मासा हे केला आणि त्याला सांगितलं. तेव्हा ॲक्च्युअली त्यांनी त्रिशूळ मारला त्याच्यावर. त्रिशूळ मारल्यानंतर ती मच्छी ही झाली,
पण आतमध्ये तो कानाला लागला त्यांच्या, म्हणून ते कानफाटे पण नाव पडलं त्यांना. कानचेरा घेतात कानफाटे, अशी एक कथा आहे त्या ह्याच्यामध्ये, त्या ग्रंथामध्ये. आणि या कथा जास्तीत जास्त गोरक्ष किमयागार ग्रंथामधल्या आहेत त्या सगळ्या ज्या आहेत त्या, आणि काही या घेतलेल्या आहेत बाहेरून. त्या ह्याच्याप्रमाणे ते बसले, त्याने केलं हुंकार कोंडे ते. पार्वती म्हणले मी हुंकार नाही दिला, मग कोणी दिला, त्यावेळेला हे कळ. आता त्या मासोळीच्या ह्याच्यात जन्म घेतला, आत शिरले, तर त्या वेळसुद्धा ह्या क्रिया सगळ्या या ठरलेल्या होत्या, ह्या अचानक घडलेलं नाही आहे. हे सगळं आधीच पराशर ऋषींचे पुत्र, ज्याने 18 वेद पुराणं लिहिली, व्यास, त्या व्यासांनी ही भविष्यवाणी सगळी लिहिली होती. व्यासांनी त्याप्रमाणे ह्या गोष्टी घडत होत्या. त्याप्रमाणे नाथ पंथाचे 8 वसू आहेत. 8 वसू माहिती आहेत आपल्याला. तर 8 वसूमध्ये उपरीचर वसू म्हणून आहेत. ते उपरीचर वसू हे नाथपंथाचे मुख्य आहेत, म्हणजे त्यांना पिता म्हणतात नाथपंथाचे. उपरीचर वसू, त्यांच्या मार्गदर्शनाखाली नाथपंथ चालतो सगळा, उपरीचर वसूंच्या. आणि ते विमानातनं सतत फिरत असतात त्या ह्याच्यात. तर ते फिरता फिरता त्यांचं त्या हिला त्यांनी पाहिली, काय म्हणतो आपण त्याला, तिला पाहिले आणि त्यांचं वीर्य घडलं. ते वीर्य खाली पडलं, ते द्रोणात पडलं. द्रोणात पडल्यावर त्याचे 3 भाग झाले. 3 भाग होऊन एक वाळूत मिसळलं गेलं, एकात जन्म घेतला गेला, आणि एक पाण्यात घेतलं. ते पाण्यात माशांनी खाल्लं. ते माशाच्या पोटात जाऊन तिथं बीजोत्पादन झालं, आणि तिथं मच्छिंद्रनाथ जन्मले, उपरीचर वसूंच्या ह्याच्यातून. आलं लक्षात? हे लक्षात आलं, हे उपरीचर वसूंच्या हे त्याच्यातून निर्माण झालेलं आहे. आणि पुढं मग सगळा जो कथा आहे ती पुढं शिव पार्वती यांनी नाथांना जवळ घेतलं, पाळगळलं. आता ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. काका, एक ह्याच्यामध्ये एक थोडंसं पुढे जातानाच्या आधी तुम्ही ते याचं सांगितलं मच्छिंद्रनाथांचं. हे जे सगळं जेव्हा बोलतात तेव्हा कुठलेही नाथ स्त्रीच्या पोटातून, मनुष्य स्त्रीच्या पोटातून जन्म नाही गेले, अयोनी संभव. याच्याबद्दल थोडंसं सांगा, कारण सांगतो. आपण हे रिलेटेड आहे आता. हो, सांगतो. आता नवनाथांनी जन्म घेतले ते अयोनी संभव आहेत, परंतु एक इथं शास्त्रीय पद्धतीने एक विचार करण्यासारखा आहे. स्त्री आणि पुरुष यांच्या संभोगातून जरी निर्माण झालं नाही, तरी बीज रोपणाला कुठल्या तरी गर्भाची ही आवश्यकता असते. आपण बीज जमिनीत रोवतो त्यावेळेला जमीन ही तिचं उदर आहे त्या बीजाचं, आणि सूर्य हे तेज आहे, त्या तेजामुळं ते बीज उत्पन्न होतं. त्याप्रमाणे हे नवनाथ जे उत्पन्न झालेत हे एक एक त्या पद्धतीने झालेले आहेत. त्याचा विचार आपण त्या पद्धतीने करू त्या ह्याच्याप्रमाणे. आता याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. त्याप्रमाणे मच्छिंद्रनाथांचा जन्म झाला, मग ती मासा मेला, मच्छी मेली ती. त्यानंतर अंड बाहेर पडलं. अंड बाहेर पडल्यावर तिथं बगळा होता, त्या बगळ्याने चोचीन ते अंड फोडलं. मग त्यात फोडल्यानंतर ते घाबरून बाजूला झालं, कारण त्यातनं बाळ रडायला लागलं. बाळ ते घाबरून पळाले सगळे पक्षी. आणि त्यावेळेला एक कोळी होता तिथं. तो कोळ्याने त्या मुलाला पाहिलं, आणि त्या कोळ्याने त्या मुलाला उचललं आणि सांभाळ केला आणि आपल्या घरी घेऊन यायला. त्याला मुलबाळ कोणी नव्हतं. तर बायकोला म्हणला, आज बघ मी काय आणलंय. म्हणून तिला दाखवलं. तर तेजस्वी, अतिशय सूर्य तेज शेवटी ते असं ते बालक हातामध्ये तिच्यात ठेवलं. त्यावेळेला तिला 32 धारा फुटल्या. दुग्धपान केलं त्याने त्यावेळेला. शेवटी आईचं दूध हे पाहिजेच प्रत्येकाला. दुग्धपान केलं आणि म्हणली हे मूल कुठनं आलं, काय आणलं. तेव्हा त्यांनी सगळी कथा सांगितली. आणि त्यावेळेला त्याला सांगितलं, वरती वाणी झाली, आकाशवाणी झाली, की हे मूल तू घेऊन जा, घाबरू नकोस, हे खास तुझ्यासाठी दिलेले हा देवजन्म आहे. म्हणून त्यांनी ते उचलून घरी आणलं. घरी आणल्यानंतर नवरा बायकोनी त्याचं संगोपन केलं आणि त्याचं नाव
मच्छीतून निर्माण झाला, म्हणून मच्छिंद्रनाथ ठेवला की या मच्छिंद्रापासून भेटला, म्हणून मच्छिंद्रनाथ ठेवलं. पुढं हळूहळू तो मोठा होत गेला. मोठा होत गेल्यावर पप्पाचं आई वडिलांना वाटलं आपल्या मुलाने आपल्या धंद्यामध्ये शिरावं, करावं, आपल्या ह्याच्यात आपल्याला सहवार करावा. परंतु हे जन्म घेणारी मंडळी आहे, ही काही विशिष्ट कार्यापर्यंत तिथं राहतात. पुढं ती त्याला धरून राहत नाही, ती लगेच अलग होतात त्याच्यापासून. त्याप्रमाणे मच्छिंद्रनाथांचा 8-10 वर्षापर्यंत सांभाळ व्यवस्थित तिथं झाला. मग पुढं ती म्हणले की आपल्या धंद्यात त्याचा हातभार लागावा, तर तुम्ही याला बरोबर घेऊन जा. म्हणून तो घेऊन जायचा माशांच्या ह्याच्यात समुद्रावर, मच्छीमारी करायचा. मच्छीमारी करून जाळं फेकायचा, मासे गोळा करायचा, ते आणायचा. ते मासे याला सांगितलं की एक एक मासा धरून टोपल्यात टाक. ते मासा तडफडायचा. तडफडून तो बघितलं की त्याला वाईट वाटायचं. मग त्यालाही ती जाणीव होती की आपण मच्छी उदरी जन्मलो. मच्छी उदरी जन्मलो म्हणलं, कारण वडिलांनी सांगितलेलं आहे त्याला की तू मच्छीच्या पोटातून जन्म झालेला आहे तुझा. त्यामुळे त्याला एक आंतरिक ओढ असते. मी जे मागचं सांगितलं की रक्ताची ओढ ही फार वेगळी असते आणि ती जन्मोनजन्म राहते. त्याचे इफेक्ट आपल्याला जाणवतात. म्हणून DNA वरनं आपण काही करू शकतो, चेक करू शकतो त्याकरता. त्याप्रमाणे त्यांनी हे केलं, घेऊन जायचे. ते वाईट वाटायचं त्याला की आपल्या हे जातीतले आणि तडफडून मरतेत. म्हणून तो पुढं काय करायला लागला की ते मासे धरलेले सगळे सोडून द्यायचा तो. मग वडील एक दिवस चिडले त्याचे, अरे आपला धंदा काय, नाही तर मरू आपण, आपला धंदा त्याच्यावर जगतोय आपण, असं एकदा दोनदा समजून सांगितलं. पण ते काय ऐकायचे नाहीत. त्यामुळे याचा धंदा व्हायचा नाही, हा उपाशी राहायला लागला. म्हणून ते सगळे मासे ते धरलेले सोडून द्यायचा. ते म्हणले उपयोग नाही, म्हणून तो चिडला वडील त्याचे, आणि त्यांनी त्याला मारलं, कानफाडे उडवले. कानफाडवर तो रडायला लागला. रडायला लागल्यावर तिथनं हा नेहमी जे म्हणतो की हा पॉइंट फिरण्याचा, ते झाल्यानंतर कारणच ते शोधत ते सापडलं. त्यानंतर ते बाल याच्यातले 10-12 वर्षाचे तिथून ते निघून गेले. आणि निघून गेल्यानंतर हा कोळी घरी आला. त्याला बायकोला सांगितलं असं झालं. अतिशय ओक्साबोक्ष रडली की तू मुलाला का मारलंस, आज ना उद्या केलं असतं, असं करायला नको पाहिजे होतं. आता कुठं जाईल, कुठं राहील, काय करेन, हे काहीच सांगतात नाही. या सगळ्या गोष्टी पुढं घडत गेल्या. आणि मच्छिंद्रनाथ तिथनं बालवयात हळूहळू गाव जात राहिले प्रत्येक गावात. मग तिथे एक मंदिरात राहिली. त्या मंदिरात त्यांनी हे केलं की बाबा बाळा तू कुठनं आलास, काय आलास, तिथल्या पुजाऱ्यानं. मग पुजाऱ्यांनी त्याचं सगळं ऐकून घेऊन त्याला सांगितलं लागलं, बाळा तू एकटा कुठं जाणार आहेस. ते म्हणले मला बद्रिकाश्रमाला जायचं. आता शेवटी आतून ज्या गोष्टी ठरलेल्या आहेत त्या आपोआप या घडत असतात. मग म्हणले बद्रिकाश्रमाला जायचं आहे, हिमालयात जायचं आहे. ते म्हणले अरे खूप लांब येतो, तू जाणार कसा आणि पायी प्रवास करणार कसा. ते म्हणले काही झालं तरी मी करणार, मला जायचं आहे. मग त्या पुजाऱ्यांनी त्यांच्याकडे ठेवून घेतलं. मग काही दिवसांनी त्यांना अन्न पाणी जेवढं गरज आहे तेवढं त्यांच्याबरोबर दिलं. आणि काही लोक बरोबर दिली, जाणारी यात्रेला जाणारी जे लोक असतात ती बरोबर दिली. आणि त्यांच्याबरोबर मच्छिंद्रनाथांचा प्रवास हा तिथून खाजकळग्यातून आडगळत, कधी गावातून, याच्यातून, मंदिरातून, मठातून असा प्रत्यक्ष होत ते शेवटी बऱ्याच वर्षांनी बद्रिकाश्रमाला पोचले. बद्रिकाश्रमावर पोचल्यानंतर तिथं त्यांना कोणाला भेटायचं, काय भेटायचा प्रश्न पडला. आपण तर लहान, आपल्याला कोण हे देणार, राहायचं कुठं, खायचं काय, हा सगळा प्रश्न उभा राहिला. मग त्यानंतर हे झाल्यानंतर ते एका मंदिरात गेले. मंदिरात गेल्यानंतर ते शिवमंदिर होतं. मग शिवमंदिर होतं तिथं त्यांनी सांगितलं की देवा मी काय करू, कोणाकडे जाऊ, मला कोण भेटणार, मला पुढचा मार्ग काय कळणार. त्यावेळेला शिवपिंडीतून आवाज आला, तू काळजी करू नकोस, तू माझा मुलगा आहेस, तुझी सोय सगळी व्यवस्थित होईल. पहिले घाबरले ते, मागून लक्षात आलं की देव आपल्याशी बोलते. मग त्यांनी हे केलं आणि समोर बाहेर बघितलं तर मोठ्या प्रमाणात प्रकाशमान दिसलं त्यांना. ते प्रकाशमान पाहिल्यानंतर त्या औदुंबराच्या झाडात तिथं उभे राहिले. तिथं औदुंबरचं झाड आणि त्याच्या मागे एक गुहा होती आणि त्या गुहेमध्ये सर्व सोयीयुक्त होतं. मग त्या गुहेमध्ये राहून त्यांनी निवास केला आणि गुहेमध्ये राहून निवास करून
ज्या वेळेला एक दिवस त्यांचं आता ते मनानेच करणार, शिव सांगणार त्याप्रमाणे ते करणार, त्याप्रमाणे त्यांची आध्यात्मिक उन्नती होत गेली. मग काही दिवसांनी तिथं स्वतः शिव आले फिरत फिरत. त्यांच्याबरोबर दत्तगुरू होते आणि दत्तगुरू आणि त्यांचं संभाषण हे चालू असताना मच्छिंद्रनाथ तिथं होते. तर आता पुढचं शिव म्हणले, कार्य हे गुरु तुमचं आहे, याला आता पुढची उपासना, साधना, दीक्षा ही सगळी काम हे तुमच्याकडं मी याला सोपवलेलं आहे, ती तुम्ही करून घ्यायची. त्याप्रमाणे श्री गुरूंनी, दत्तात्रयाने आपल्या अंडर त्यांची उपासना सगळी पूर्णपणे करून घेतली आणि पुढं त्यांना मार्गही पुढचा चालू केला आणि पुढचा मार्ग त्यांनी त्याप्रमाणे सांगितला. त्याच्याप्रमाणे मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांचं पुढचं कार्य चालू झालं की गोरक्ष मच्छिंदर हे मिळून पुढे जायला लागले. त्या ह्याच्यात आपण गोरक्षनाथांचं ते जे गोरक्षनाथ नंतर नंतर आहे, घेऊया. खूप नंतर आहे, हा, खूप नंतर आहे. ओके आता मच्छिंद्रनाथांचं पुढे चाललं. ओके. मग मच्छिंद्रनाथ पुढे जात असताना ते पुढं याला निघून गेले दत्तात्रय त्यांच्या ह्याच्यावर आणि मच्छिंद्रनाथांचं पुढचं कार्य चालू झालं. त्यावेळेला जाता 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 प्रत्येक गावातनं, शहरातनं, याच्यातनं प्रत्येक उपदेश देत जायचे, काही अनुभव घेत जायचे. असं जात 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 असताना आता इथं बऱ्याच ठिकाणी पोथ्यातनं गावांची गल्लत केलेली आहे. कोणी म्हणतात ते महाराष्ट्रात, कोणी म्हणतात MP UP मध्ये होते. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. पण आपल्याला महत्त्व आहे, जो सारांश घ्यायचा तो घ्यायचा, बाकीच्या गोष्टी घ्यायची आपल्याला काही गरज नाही आहे. ज्याप्रमाणे म्हणतो नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ हे कधी बघत बसू नये, त्याचे छेद करत तुम्हाला काही मिळत नाही. तर त्याने आपल्याला काय दिलं आहे हे महत्त्वाची गोष्ट बघायची असते. ज्या वेळेला मच्छिंद्रनाथ त्या याच्यातून चालले होते, रानावनातून चालले होते, गावातून चालले होते, त्या असेच एक त्या राज्यामध्ये आले होते. त्या राज्यामध्ये सगळं व्यवस्थित होतं, काही कमतरता नव्हती, काही नव्हतं, व्यवस्थित राज्य, राजा, कारभार सगळं व्यवस्थित चालू होतं. मग त्यावेळेला ते भिक्षा मागण्याशिवाय पर्याय नव्हता की त्यांना कंथा, झोळी ते सगळं दिलं होतं त्यावेळेला. मग त्याप्रमाणे ते जायचे, फिरायचे. त्याप्रमाणे एका घराच्या पुढे ते येऊन उभे राहिले. ते घर ब्राह्मणाचं होतं व्यवस्थित. त्यावेळेला त्यांनी भिक्षा मागितली. भिक्षा मागितल्यानंतर काही वेळाने त्या घरातल्या बाई, सरस्वती ब्राह्मणी त्यांचं नाव, त्या आल्या आणि नेहमी आत्तापेक्षा, आत्ता भिकाऱ्याला किंवा याला हाकलून देतात, तसं पूर्वी हाकलून देत. दान धर्म कोण कोणाच्या ह्याच्यातील सांगता येत नाही, त्यामुळे दान धर्माला महत्त्व पहिलं खूप होतं त्यावेळेला. त्याप्रमाणे ते दान धर्म करायचे ते आणि मुबलक फरक होते, भरपूर होतं. त्याप्रमाणे त्या बाईंनी आतमध्ये गेल्या आणि काही धान्य, काही हे त्यांना द्यायला ते मच्छिंद्रनाथांना गेल्या तिथं. पण तिची एकंदर सगळं व्यवस्थित होतं, परंतु मानसिक स्थिती बरोबर नव्हती. म्हणून त्यांनी ते आंतरिक ह्याच्यातनं ओळखलं आणि ते म्हणले की माई भिक्षा तू दे, परंतु तुझ्या मनामध्ये काहीतरी दुःख अडून राहिलंय. तर ते दुःख काय हे तू मला सांग. मी नुसतं भिक्षा मागत नाही किंवा भिक्षा मागायला नाही, माझ्या कटोऱ्यातून मी देतो लोकांना भिक्षेच्या रूपाने. त्यामुळे तुझं जे काय असेल ते तू मला सांग. मग नाही हो करता करता तिने सांगितलं. तिचे पतिदेव होते ना, तेही पुढं आले, त्यांनी नमस्कार केला. कारण ही मंडळी इतर याच्यापेक्षा वेगळी असतात, यांचं तेज हे वेगळं असतं, हे साधूसुद्धा तेज नसतं. त्यामुळे माणूस लोहचुंबकाप्रमाणे त्यांच्याकडे आकर्षला जातो. हे त्यातलं गूढ महत्त्वाचं आहे सांगायचं म्हणजे. त्याप्रमाणे त्यांनी बघितलं, सगळं केलं आणि ते म्हणले आमच्या संसारात कमतरता कुठलीच नाही, पैसा अडका नाही, गाई ढोरं नाहीत, सगळं आमच्याकडे, पण आम्हाला संतती नाही, एवढंच दुःख आमच्यात आहे, बाकी काही नाही. मग त्यांनी बघितलंय, केलं आणि त्यांनी झोळीतनं विभूती काढली आणि विभूती त्या सरस्वती ब्राह्मणीच्या हातावर ठेवली आणि तिला म्हणले की ही तेज विभूती आहे, सूर्य विभूती आहे, ही मी जी त्याला साधी सुधी विभूती नाही आहे, तर ही तू ग्रहण कर, ही घे तू आणि तुला जो
पोटी जन्माला येईल तो सूर्यपुत्र जन्माला येईल. एवढी ताकद ह्याच्यामध्ये आहे. हे सूर्य बीज त्याच्यामध्ये आहे, हे मी तुला देतो. हे तिला समजून सांगितलं त्यांनी, आणि समजून सांगितलं, सगळं केलं आणि तिला दिलं. आणि ते म्हणले मी 12 वर्षांनी पुन्हा येईन आणि पुन्हा येऊन हा सुपुत्र मी बघीन आणि मी माझं सुपुत्र बरोबर घेऊन जाईन, तवर तुला संतती होईल, त्याची काळजी करू नकोस, असं सांगून ते निघून गेले. निघून गेल्यानंतर जगरहाटीप्रमाणे त्या बाईंना खूप आनंद झाला, अतिशय आनंद झाला. त्या म्हणल्या की आज आपल्याला कोणतरी भेटलं आणि काहीतरी दिलं, की ज्या आयुष्यात घटना घडत नाहीत, ज्या कोणामुळं जर घडल्या तर त्याचा आनंद आपल्याला खूप वेगळा असतो, वेगळा असतो. पण काही आनंद हे जे असतात हे आपल्यापुरतं ठेवायचे असतात, किंवा काही ज्या आपल्याला खुणा येतात, स्वप्न पडतात, काही अनुभव येतात, ते काही वेळेला शेअर करू नयेत. कारण काही लोकांना ते बघवत नाहीत, त्याची टवाळी टिंगल करतात आणि मग त्याचं महत्त्व आपल्यालाही राहत नाही, त्यांनाही कळत नाही. मग चांगल्या चांगल्या गोष्टी हातातनं निघून जातात. त्याकरता पुढं वाढायचं असेल तर त्या गोष्टी आपण सांगू नयेत. काही गोष्टी त्याप्रमाणे त्यांना मच्छिंद्रनाथजींनी सांगितलं होतं की हे तू करू नकोस म्हणून. त्याप्रमाणे नेमप्रमाणे ती बाई आपली जवळ कार्य होतं, तिथं बारसं होतं ऐकायचं, त्याकरता गेली. तिथं गेल्यानंतर सगळं तिथला थाटमाट, मोठेपणा, तो सजवलेला पलंग, हे ते आता कुठल्याही बाईला मूल नसलं की वाटणारच आपल्याला कधी होईल काय होईल. त्यामुळे पहिली ती जरा थोडीशी नाराज असायची. मग ह्या वेळेला गेल्यानंतर तू खूप आनंदी होती. त्यावेळेला त्या बाई ज्या घरात त्या होत्या त्या म्हणल्या, का ग बाई आज तुझ्या चेहऱ्यावर खूप मोठा आनंद दिसतोय, इतर वेळेला तुझा चेहरा हिरमोसलेला असतो, आज तो आनंद काय एवढा दिसतोय, काय नाही काय. ते नंतर काही नाही आहे, काही नाही असं म्हणले. मग तिथल्या ज्या जुन्या ज्या होत्या वयस्कर मंडळी, त्यांना कसं काढून घ्यायचं हे माहीत असतं, त्यामुळे त्या बरोबर गोड बोलून काढून घेतात. त्यामुळे हिला विचारलं की बाई काय तुझ्या ह्याच्यात काय घटना घडली का, काय आनंद एवढा काय झाला तुझ्या घरामध्ये. तर त्यावेळेला तिने सांगितलं की माझ्या घरी एक जोगी आले होते आणि त्या योगींनी मला भस्म दिलं आणि त्या भस्माने तुला मुलगा होईल आणि तो सूर्यपुत्र होईल असं ते मला आशीर्वाद देऊन गेले, त्यामुळे मी आनंदात आहे. मग पहिले काही बायका म्हणल्या खूप बरं झालं बाई, तुला पोटी पुत्र मिळेल, तुला चांगला, चांगलं झालं. आता ज्या काही उद्योगी असतात त्या म्हणल्या असं कुठं असतं का, अशी भस्माने पोरं झाली असती तर काय झालं असतं, सगळीच झाली असती. पण अजून मंडळींनाही लक्षात करणे, तुम्ही त्याच्याकडं नुसतं भस्म म्हणून बघत नाही, तर भस्मामध्ये जी ताकद दिलेली असते ती ताकद महत्त्वाची असते. गोळी साखरेची वर्ण दिसते पण त्याच्यामध्ये आतमध्ये औषध असतं. गोळी ही तुम्हाला आत घेता यावी, कडू लागू नये म्हणून तुम्हाला वर्ण साखर लावलेली असते. त्याकरता भस्म हे योगी लोक देतात, पण त्या भस्म नुसतं नसतं, त्याच्यामध्ये त्यांची ताकद ओतलेली असते. त्यांनी केलेले जे कार्य आहे, त्यांनी केलेली तपश्चर्या आहे, त्याचं ओजस स्वतः त्याच्यात दिलेली असते आणि ती कार्य तुमचं करत असते. भस्म हे फक्त नावाला असतं, त्या ह्याच्यामध्ये ते कार्य त्यांचं असतं. आणि काही गोष्टी दिल्याशिवाय मानवाला विश्वास बसत नाही. नुसतं तर म्हटलं तुला मुलगा होईल, विश्वास बसला असता का. डॉक्टरकडे गेलो आपण, डॉक्टरने सांगितलं नाडी बघितली जा, काही नाही, हे मानसिक आहे, नाही आपल्याला पटत. जेव्हा डॉक्टर 1000-2000च्या गोळ्या देईल आणि सांगेल की पालेभाजी खात जा, सकाळी चालत जा, तेव्हा आपला विश्वास बसतो की 2000च्या गोळ्या त्यांनी दिल्या आपल्याला, त्याची किंमत काय ते कळते. त्याप्रमाणे हे सुद्धा नाथाने दिलेलं हे तिला किंमत कळली नाही त्याची. त्यामुळे तिने काय केलं, घरी आली, नाराज झाली आणि गाईंचं मोठं तिच्याकडे हे होतं, त्यामुळे तिथं एका ठिकाणी ते गाई टाकून हे करायचे, शेण टाकून गोचं, त्या ह्याच्यात तिने ते टाकून दिलं आणि टाकून दिलं. म्हणलं आता उद्या काही केलं तर, उद्या कुठं आपल्याला पळवून नेलं, काही झालं, काही वाईट आहे तर काय. त्यामुळे बायांचं ऐकून तिने ते टाकून दिलं. टाकून दिल्यानंतर पुढं तिचा संसार चालू झाला, वर्षानुवर्ष त्याच्यात गेली, मूलबाळ तर तिला नव्हतंच, त्या ह्याच्यात चालू असतं सगळं. असं होतं होतं 12 वर्ष गेली. मग 12 वर्ष झाल्यानंतर मच्छिंद्रनाथ हिमालयातून तपश्चर्या करून आले आणि त्यावेळेला हिमालयातून तपश्चर्या केल्यानंतर
तिथं सुद्धा शिवांनी त्याला सांगितलं की आता तपश्चर्या तुझी थांबव, पुढचं जे कार्य आहे आपल्याला जे करायचं ठरलंय ते पुढच्या कार्यासाठी तू ते निघणं आणि यात्रा करत जा. म्हणून हिमालयातून ते निघाले. भ्रमण करत 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 ते या पुन्हा गावी आले. गावी आल्यानंतर येऊन उभे राहिल्यानंतर विचारलं की बाई माझा मुलगा कुठे? मुलगा कुठे म्हणल्यावर घाबरले ते, तर कापायला लागले. ती म्हणली आता यांनी आल्या आता उत्तर काय द्यायचं यांना. घाबरले ते. तिचा पतिराज आले तेही घाबरले. ते म्हणले आता सांगायचं काय, उत्तर काय द्यायचं, यांचा अपमान झालाय, उद्या त्यांनी काही उलटं सुलटं केलं तर काय करणार. ते म्हणले काही कर पण मला सांग. शेवटी रागवल्याच्या स्वरात त्यांनी सांगितलं की तू जे काही केलं असेल ते मला सांग, पण जे मी तुला दिलंय हे सूर्य बीज दिलेलं आहे आणि त्याचा तू काय वापर केला मला सांग. एक मुलगा तरी आणून दाखव, नाही तर कर. हे त्यांनी सांगितलं. ती घाबरली आणि तिने समजून सांगितलं की माझ्यातनं असं असं घडलं, मी त्या बाईंचं ऐकलं आणि ती राख जी होती, भस्म तुम्ही दिलं होतं, ती गोमयात मी टाकून दिलं. या घटना सुद्धा घडायच्या असतात. मागाशी आपली जी चर्चा झाली की हे उत्पन्न जे झाले पण शेवटी त्यांना कुठल्या तरी गर्भामध्ये खाली जावं लागलं आणि गर्भामध्ये त्यांचं रोपण झालं, त्या उष्णतेत रोपण झालं, तेव्हा ते निर्माण झाले. अवलिया जरी म्हटलं आपण तर फक्त ते स्त्री पुरुषाच्या ह्याच्यातून निर्माण होत नाही, कारण त्यांच्यात बाकीच्या भावना येत नाही. ज्या आपल्या आकांक्षा, राग, लोभ, देश, मदमोत्सव जो आहे तो तिथं येत नाही. हा फरक आहे त्यातमधला दोन्ही याच्यातला. तर त्याप्रमाणे ते गोमायेत टाकलं, तिने दाखवलं नेऊन. मग ते म्हणले काही हरकत नाही, आता तू केलंस तर पुढं आपल्याला करायला पाहिजे, या गोष्टी ज्या घडणार त्या घडणार. मग 4-5 लोकांना साईडच्या बोलवलं, ते सगळं बाजूला केलं. बाजूला करून त्यांनी ती जागा स्वच्छ केली. जागा स्वच्छ करून तिथं हवन केलं आणि हवन करून त्यांनी आत्म गोरक्षनाथांना आव्हान केलं की हे बालका तू कुठेस, काय झालाय, तू इथं किती वर्ष आतमध्ये अडकून पडलायस, त्याकरता आता तुझी बाहेर यायची प्रगटन व्हायची वेळ आहे, त्यामुळे आता तू बाहेर आहे. मग असे ते हवन विधी करून त्यांना गोमयातून बाहेर काढलं. त्यावेळेला तेजस्वी बालक 8 ते 10 वर्षाचं निर्माण झालं. अतिशय तेज, अतिशय सुंदर, अंगाला कंप्लीट सुवास त्याच्या, म्हणजे गोमयात असून सुद्धा तो सुवास. आणि असं ते बालक त्यांनी बाहेर काढलं आणि ते बालक काढून ते म्हणले की 12 वर्ष आत माझी उपासना झाली आणि निर्मिती झाली माझी याच्यातनं. ह्या गोष्टी व्हायच्या त्या व्हायच्याच. शेवटी गाईच्या शेणाच्या उदरातून मी आलेलो आहे त्या ह्याच्यातून. म्हणून त्यांचं नाव गोरक्ष ठेवलं की राख देऊन गाईच्या शेणाच्या याच्यापासून उत्पन्न झालेले पण गो इंद्रियांचं रक्षण करते, गोमातेचं रक्षण करणे, म्हणून त्यांचं गोरक्ष नाव ठेवलं की सर्व प्राणी मात्रांचं तुला याच्या पुढे रक्षण करते. कारण तो अवतार कोणाचा? महाविष्णूचा अवतार. पुढं तोच अवतार माऊलींनी घेतला. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, त्यामुळे विष्णू अवतार. त्याप्रमाणे बरोबर त्यांनी तो जन्म घेतला आणि पुढं त्याला काढलं, सगळं धुतलं. त्यावेळी त्या बाईला खूप वाईट वाटलं. तिथं मोठा कार्यक्रम हवनविधी केला, लोकांना जेवण दिलं, प्रसाद दिला आणि मग त्यांना बरोबर घेऊन निघायला लागले. तेव्हा त्या बाईला खूप वाईट वाटलं की हा मुलगा आपल्या पोटी जन्माला आला असता तर आज ह्याची आई झाली असते आपण. त्यावेळेला गोरक्षनाथ म्हणले की मी आता तुझ्याजवळ राहू शकत नाही, कारण माझं कार्य आता इथून पुढं माझे वडील मच्छिंद्रनाथ गुरु त्यांच्याबरोबर चालू होणार. त्यामुळे आता मी तर राहू शकत नाही, परंतु तुला संतती होणार, ही संतती चालू राहणार. परंतु तुझी जी इच्छा आहे की मी मुलगा तुझा असावा, ती इच्छा मी तुझी पूर्ण करेन. पुढच्या जन्मामध्ये काही दिवस वर्ष गेल्यानंतर ओम दीनानाथ गुरुमाऊली म्हणून मी जन्म घेईन
आणि मी प्रगट होऊन तुला दीक्षा देईन. त्या विठामाई जोगन, अच्छा. त्या विठामाई जोगन येवल्याच्या आपल्या मुखेड, हा इतिहास सगळा तिथपासून आलेला आहे. मग पुढं त्यांनी इच्छा पूर्ण केली, त्या बाईंना सांगितलं की पुढं आपण भेटू. त्याच्याप्रमाणे पुढचा भाग आता येईल आपला गोरक्षण. त्याप्रमाणे त्यांनी कार्य चालू केलं. गोरक्षनाथन आणि मच्छिंद्रनाथ हे बरोबर पुढं भ्रमण करायला लागले. काका आता एक सांगा की जेव्हा आपण गोरक्षनाथ आपण हे नाद बघतो त्याच्यामध्ये एक विशिष्ट पोशाख आहे, हो खांद्याला झोळी आहे, छातीला ते काय समजलं नाही मला, छातीला ते एवढं काय लागलं, रुद्राक्ष असते की काय असतं हो ते जरा तिच्या पोशाख बद्दल सांगा हो आणि त्या झोळीबद्दल सांगा. आणि हातात कमंडलू असतो आणि एक चिमटा असतो. हो आणि हे कसे जेव्हा आपण सिरियल मध्ये बघितलं की ते आणायचे त्याच्याचं बारीक पीठ बनवायचे जे पण असायचं आणि त्याच्या एक भाकरीसारखं जाड काहीतरी बनवायचे. जरा त्यांचं जे पोशाख आणि राहणीमान, कारण हे सगळे जंगलातच राहायचे, सिटीमध्ये लोकांपासून दूर नाही, होते. जरा ह्या गोष्टीबद्दल थोडंसं समजून सांगा. सांगू. आता मूळ जे आपण नवनारायण बघितले, नवनाथ बघितले, श्रीहरीने त्यांना जन्म घ्यायला सांगितले, त्याप्रमाणे आता पुढे त्यांचं कार्य चालू झालं. नाथपंथाची सुरुवात आपण बघितली, कुठून झाली, कशी झाली, आणि नाथपंथ म्हणजे काय हाही आपण आता सगळा अभ्यास करतोय. त्याप्रमाणे गोरक्षनाथांच्या जन्मापर्यंत आपण आलो. गोरक्ष त्रयोदशी आपण साजरी करतो त्या ह्याच्याप्रमाणे ह्या लोकांचे जे वेश आहेत हे सुद्धा ठरलेले आहेत. कारण जास्तीत जास्त ही लोक जंगलात राहतात किंवा हिमालयात राहतात, तर त्याप्रमाणे त्यांचं वेश हा त्या त्या ऋतूप्रमाणे त्या त्या हवेप्रमाणे ठरलेला आहे. की आता ते कफनी घालतात, हे भगवी कफनी घालतात, पांढरी कफनी घालतात, काळी कफनी घालतात, की हे 12/12 पंथ आहेत नाथपंथाचे, की 12/12 पंथ शिव आणि गोरक्ष यांचे आहेत. तर त्याप्रमाणे ती उपासना करणारे लोक आहेत, ते त्यांचं वस्त्र तसं असतं, ते वस्त्र एक खून ठरलेले आहे त्याच्याप्रमाणे. तर त्याच्याप्रमाणे हे लोक आपण बरेच वेळेला बघतो की भगवी वस्त्र घालतात, नसेल तर कमरेला एक लंगोटी असते आणि इथं हे बांधलेला असतो, मतंगा बांधलेला असतो, त्याला मतंगा म्हणतात. आणि एक कंथा असतो गळ्यामध्ये, झोडी असते, त्यानंतर ही शैली शुंगी असते गळ्यामध्ये. काही यांचे कान कर्ण कट केलेले असतात, कानफाडे असतात, ते दीक्षा घेतलेले असतात, जटा असतात त्यांच्या वाढवलेल्या, कमंडलू हातामध्ये असतं, चिमटा असतो, त्रिशूळ असतं, व्याघ्रांजन असतं. तर ह्या प्रत्येक गोष्टीला महत्व आहे. ती करायची म्हणून वापरायची नाही. की हे लोक जंगलात राहतात, मग काही श्वापन असतात, काही असतात, त्यांच्यापासून संरक्षण मिळावं म्हणून त्रिशूळ हातात असतो. आणि हे त्रिदेवाचं प्रतीक आहे. ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेवांचं प्रतीक आहे, म्हणून तो त्रिशूळ ते बरोबर असतो. त्यांच्या हातामध्ये चिमटा असतो, की एखादा प्राणी अंगावर आला तर त्रिशूळाने त्याला आपण थांबवू शकतो. शक्यतो हे कत्तल करत नाहीत, मारत नाहीत, कारण त्यांची ताकदच एवढी असते की तो प्राणीसुद्धा तिथे शांत होऊन जातो. त्यातला भाव जो आहे, राग, तो त्यातलं शमन करण्याची ताकद फक्त ही नाथांच्यात आहे. पण तो फक्त त्रिशूळ संरक्षणाकरता ठेवलेला असतो त्यांनी, किंवा एखाद्या जनावर ओढायला तो ठेवलेला आहे. चिमटा त्यांच्याबरोबर असतो. तर त्याची 2 कारणं आहेत. की चिमट्याला जर तुम्ही खाली बघितलं तर वर कडी असते, कड्यांमध्ये बारीक कड्या अडकवलेल्या असतात. त्याच्यामध्ये खाली जर तुम्ही बघितलं तर एक राऊंड अशी असतो, आणि तो ओढला की पुढचा चिमटा ओपन होतो. त्यांनी तुमचं निखार ते धुनावरचा ॲडजस्ट करतात. की जंगलात राहतात, जवळ प्राणी किडा मुंगी काही येऊ नये, काही आपल्याला त्रास होऊ नये म्हणून हीट राहावी म्हणून धुनाचेतन करतात. आणि हे अग्नी स्वरूप आहे. अग्नीमुळे एक स्वच्छता, शांतता तिथं राहते, त्याकरता अग्नीची स्थापना करतात. म्हणून आमच्यामध्ये धुनाला महत्त्व खूप आहे. पहिले आम्ही धुना पूजन करतो,
धुना मंत्रयुक्त पूजा करतो. रम तत्व से आकाश मिला, हे मंत्र आम्ही म्हणून तो धुना चेतन करतो. आणि तो चेतन कोण, त्याच्यामध्ये शुद्ध गाईच्या या गोऱ्या त्याच्यापासून आम्ही टाकून उत्पन्न तयार करतो. त्यामुळे धुनाला आमच्या इथं अतिशय महत्त्व आहे. जिथं नाथपंजे थांबतील तिथं पहिला ते धुना लावतात. धुना चेतन करून मग बाकीच्या गोष्टी चालू करतात, त्याशिवाय ते चालू करत नाही. त्यामुळे धुनाला महत्त्व आहे. त्याकरता तो आग्नेय करण्याकरता चिमटा असतो, तो चिमटा ओपन करतो. तो चिमटा मारायलाही उपयोगी पडतो. त्यामुळे चिमट्याने साप बीप धरता येतो. आम्ही स्वतः बरेच वेळेला साप जनावरं त्यांनी पकडलेली आहेत चिमट्याने किंवा दाबून ठेवलेली आहेत. हे त्या चिमट्याचे उपयोग आहेत. आणि त्यातल्या ज्या कड्या असतात, तर 12 वर्षांनी नाथांची झुंड असते. 12 वर्षांनी यात्रा निघते, त्यांची झुंड निघते. त्याला आपण पात्र देवता यात्रा म्हणतो. ती देवता त्यांच्याबरोबर असते. राजा परशुरामाला जी मिळाली तो अध्याय सगळा आपल्याला पुढे येणार आहे. तो अभ्यास खूप मोठा घ्यायचा आहे आपल्याला, तो राजा परशुरामचा. तर त्याप्रमाणे ती देवता तिकडं जाते. अशा 5 पात्र देवता आहेत ठिकठिकाणी, अगदी हिंगलाजपर्यंत, पाकिस्तानपर्यंत. त्यासुद्धा अजून चालू आहेत. त्यातल्या 3 बंद झाल्यात, 2 चालू आहेत. ते आपली पात्रता 2027ला तर येईल, ती पात्रता मिरवत जाते. तर ती सर्व साधू तिथं जमतात त्याला, आणि ती निघते तेव्हा आणि पुन्हा पोचेपर्यंत त्या देवतेची पूजा अर्चा रोज करून काही नियम लावले जातात. 12-18चे भेद असतात, ते पंथ नेमले जातात, त्याचे साधू नेमले जातात, त्याच्या पूजा अर्चा होतात, मान मारापत होतो. स्वयंपाक कोणी करायचा, पूजा कोणी करायची, फुलं कोणी व्हायची, ज्योत पूजा कोणी करायची, रोट कोणी करायचा, सांभाळायचं कोणी धुना, हे सगळं ठरलेलं आहे. आणि त्याप्रमाणे इतके वर्ष आत्ता चालू आहे. कुठेही भांडणं मारामाऱ्या नसतात त्याप्रमाणे. तर त्याप्रमाणे धुनाला महत्त्व आहे. त्याच्यामध्ये 12 वर्ष झाली की ते साधूच्या ह्याच्यात कडी लावतात. 12 वर्ष झाली की कडी लावतात. मग त्याच्यावरनं हा साधू किती वर्षाचा आहे हे आपल्याला मोजता येतं. जे 8 कड्या असतील, 12-8 96, की ह्या साधूचे 96 वय होतं, ह्या बरोबर आला म्हणजे त्याच्या आसपास ह्याचं वय असणार. हे वय आपण त्याच्यावरनं ठरवत जातो. त्याकरता तो चिमटा असतो. आणि जंगलातून जाताना किंवा भिक्षा मागताना एक आवाज करण्यासाठी चिमट्याचा, म्हणून तो चिमटा दोन्ही याने उपयोगात. म्हणजे चिमटा हा सर्व उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे व्याघ्रांची काही उपासना करायची असेल महत्त्वाची, तर ती व्याघ्रांजनावर बसून, व्याघ्रांजनाची उपासना वेगळी आहे, हरणाच्या कातडीवर बसून उपासना करण्याची वेगळी आहे. काका जरा हे व्याघ्रन ह्याच्याबद्दल थोडंसं एक्सप्लेनेशन द्या. कारण व्याघ्रांजन म्हणजे जर हा एपिसोड समजा 4-5 वर्षानंतर बघणार कोण असेल, त्याला व्याघ्रन म्हणजे काय, वाघच राहिले नाही तर व्याघ्रांजन कसं राहणार, जरा ते एक्सप्लेन करून द्या सांगा. पूर्वी काय होतं, आत्ता वाघ मारायला बंदी आहे, प्राणी मारायला बंदी आहे. नुसतं नाही, वाघ नख किंवा वाघाची कातडी सुद्धा आपण ठेवू शकत नाही. कारण त्याचा व्यापार फार मोठ्या प्रमाणात व्हायला लागला, त्याच्या वाईट काही गोष्टी व्हायला लागल्या, म्हणून सरकारने त्याच्यावर बंदी आणली त्या ह्याच्यावर. पण पूर्वी वाघ मारून त्याचं कातडं कमवायचं आणि त्या वाघाच्या कातड्यावर बसून, व्याघ्रांजन त्याला म्हणतात, त्याच्यावर बसून ती काही अघोरी उपासना असते. अघोरी उपासना ती काही व्याघ्रांजनावर होते. आणि शांततेची सतनाथ पंथ म्हणतात, ती जी उपासना असते ती हरणाच्या कातड्यावर असते. नॉर्मल बघितलं तर हरिण हे गरीब प्राणी आहे ना, हो, वाघ हरणाला सहज मारतो त्या ह्याच्याप्रमाणे. त्याप्रमाणे वाघ हा रागीट प्राणी आहे किंवा संहार करणारा प्राणी. जे संहार करणारे प्राणी आहेत त्यांचे सुळे हे लांब आहेत, आणि जे शाकाहारी प्राणी आहेत त्यांना सुळे नाही आहेत, दात असतात फक्त. हे दोन्हीतले फरक आहेत. त्यामुळे व्याघ्रांजन व्याघाला मारून ते तयार करतात आणि त्याच्यावर बसून जी उपासना होते ती जास्त उपासना चांगली होते. तशीच जी उपासना तुम्हाला शुद्ध स्वरूपात करायची असेल तर ती तुमच्या हरणाच्या आसनावर बसून ती सुद्धा आपण करू शकतो. काही कांबळ्यावर बसून उपासना करता येते, ती सुद्धा. प्रत्येक उपासनेत फरक आहे आणि त्याच्यात फरक आहे. तर हिमालयामध्ये हे योगी लोक राहतात, तर त्यांना त्रास होऊ नये, बर्फाचा त्रास होऊ नये, काही होऊ नये, त्याकरता हा मतंगा बांधलेला असतो त्याने. हा लोकरीच आहे, प्युअर लोकर. लोकर काढलेली असते कातड्याच्या आणि त्याची बनवून घेतली असते, प्युअर लोकर.
तो मतंग तयार केला असतो, त्यामुळे तुमची गरमाई राहते शरीरामध्ये. पुन्हा आवाज यावा म्हणून पुढं खुळखुळा लावलेला असतो. म्हणजे मला सांगा ना, म्हणजे ती अशी दोरी असते की एक वस्त्र असतं? नाही, दोरा तयार करतात, एवढा जाड दोरा तयार करतात आणि तो दोरा गुंडाळतात पूर्णपणे त्या याला मतंगा, आणि तो याचा खोतात दोरा हे करून. त्याचप्रमाणे हातामध्ये तुमचे रुद्राक्ष असतात, किंवा हिमालयात तुम्ही गेला तर राख पाजतात. अंगाला राख लावली की रंध्रही आपली बंद होतात. रंध्र बंद झाली की गारवा जाणवत नाही, म्हणून हिमालयात राहील तरी त्यांना गारवा जाणवत नाही आणि धुना त्यांचं चालू असतो. या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत. काका हे गळ्यामध्ये त्याच्याबद्दल तुम्ही सांगत होता, हो. जरा सांग. आता गळ्यामध्ये ही शैली शृंगी याला म्हणतात, शैली शृंगी म्हणतात. ही याचं महत्त्व असं आहे की नाथपंथीय माणूस ही याची खूण आहे, आणि याचा उपयोग म्हणजे ह्या सुद्धा हे 6 इकडं पदर 6 इकडं पदर हे लोकरीचे आहेत. ज्या वेळेला आपण ध्यानाला याला बसतो त्यावेळेला आपल्या ज्या 2 नाड्या चालतात, चंद्रनाडी सूर्यनाडी, ही हीट राहावी, हीट राहावी म्हणून या नाड्या तिथं ठरलेल्या आहेत तिथं. आणि उष्णता तर राहतेच राहते, परंतु आपले षड्रिपू आहेत, त्याची षड्रिपू हे व्हावे त्याची सुद्धा हे 6 पदर आहेत त्याची. त्यानंतर खाली हा दिसेल हा राऊंड आहे, हा राऊंड म्हणजे शून्यातून निर्माण झालेलं सगळं. हा रुद्राक्ष आहे, हा शिवस्वरूप आहे म्हणून हा रुद्राक्ष आपण वापरतो. नंतर शिवाच्या याच्या थेंबापासून निर्माण झालेला आहे, अश्वापासून हा रुद्राक्ष. आणि ही शक्ती आहे, हे शक्तीच आहे. आणि याची बांध जो आहे हा खाली आहे, हा ॲक्च्युली शिंगी आहे, म्हणजे शिट्टी आहे थोडक्यात. म्हणजे आरपार हिला होल आहे, शिट्टी आहे. ही आपल्या हरणाच्या शिंगापासून निर्माण करतात, आणि ती शिट्टी वाजवली की तिचा अनंतनाद हा सर्व विश्वात पसरतो. आणि आपले गुरु जिथं असतील तिथं त्यांना कळतं की आपला शिष्य, गुरु जिवंत असो अथवा नसो, की आपला शिष्य हा साधनेला बसलेला आहे. त्यामुळे त्याच्यावर आपल्याला लक्ष ठेवणं भाग आहे. कारण का तर साधनेमध्ये काही उलटे सुलटे प्रकार घडतात, काही ज्या या श्वास आहेत हे अडकतात. त्या अडकल्यामुळे शिष्यावर काही उद्भवू शकतो, त्याच्या जीवाला सुद्धा धोका होऊ शकतो. ते लक्ष गुरूंचं राहावं म्हणून गुरु त्याच्यावर लक्ष ठेवून असतात. जसं आपण मोबाईलवर सांगतो, बाबा मी इथं आहे रे. आता सध्या तर नवीन पद्धत खूप चांगली निघाली, टोल पास झालं की आपल्या याच्यावर येतं, म्हणजे कळतं हा कुठे येते. त्याप्रमाणे गुरूंना कळतं त्या बसलेला आहे. त्याप्रमाणे ह्या शैलीशृंगीचं महत्त्व आहे. आम्ही काही नाद करतो, काही मंत्र म्हणतो, ते म्हणून आम्ही आदेश करतो. आदेश करताना आसन घातलं की आसनाचे 4 दिवसाचे 4 महेश जे आहेत त्यांना प्रार्थना करतो की वाईट शक्ती कुठल्या जवळ येऊ नयेत आपल्या, आणि त्रास होऊ नये म्हणून 4 दिवसांचे 4 महेश यांना उपासना करून, यांना साक्षी ठेवून, भैरव संरक्षण घेऊन मग उपासनेला बसतो आम्ही, आणि मग त्या अवस्थेत जातो. एवढा करता याचं महत्त्व आहे. अच्छा काका, आपण ते या गोष्टींचं थोडंसं आपण नंतर येऊया, कारण हो. तो एक थोडासा खूप मोठा विषय खूप होता. मोठा विषय. एक मला सांगा की आता ती झोळीबद्दल सांगा. झोळी, अन्न, हो, काय काय जण सांगतात की जे जे साधू असतात ती झोळी त्यांची ओली असते की त्याच्यातून लोकांचं काय म्हणतात त्याला, नजर लागू नये वगैरे. हो, हे असं मी असं ऐकून आहे, आता मला फॅक्ट्स माहिती नाही. बरोबर. जरा त्या झोळीबद्दल आणि बाकीचा जो पोशाख आहे त्याच्याबद्दल थोडंसं बरोबर. सांगा. आता मी कफनी आणि शैलीशृंगी, मतंगा याच्याबद्दल माहिती दिली. हातामध्ये चिमटा, त्रिशूळ याची माहिती दिली. कमंडलू असतं हातात पाण्याचं, की एक म्हणजे कुठेही गेलं तर पाणी त्यांना प्यायला लागतं, किंवा काही असेल तर तीर्थ म्हणून लोकांना त्याच्यातून देतात कमंडलूतनं. आणि हे दत्तगुरूंचं प्रतीक आहे. दत्तगुरूंच्या हातात सुद्धा कमंडलू आहे. त्यामुळे ह्या कमंडलूतनं पाणी किंवा तीर्थ हे करून ते लोकांना देतात, किंवा त्यातनं स्वतःला सुद्धा पाणी प्यायला त्यांना उपयोग होतो. चंबू असतो काय वेळ त्यांच्याकडे बनवलेला, तो चंबू सुद्धा असतात. आणि झोळी असते त्यांच्याकडे. चंबू म्हणजे काय जरा सांगा. चंबू म्हणजे
एक बरेचसे लोक आपला तांबडा भोपळा असतो, हा तो तांबडा भोपळा सगळा कोरून त्याला कमंडलूसारखा आकार देतात हा, अच्छा आणि त्याच्यामध्ये राऊंड तयार करून अडकवाय करता किंवा हातात तयार करता असतो. त्याच्यामध्ये भस्म चांगलं राहतं, भस्म खराब होत नाही त्याच्यामध्ये. अच्छा. त्या भस्माकरता तो वापरतात त्याच्याकरता. आणि झोळी जी असते ती झोळीमध्ये भिक्षा ते घेतात, ते कटोऱ्यात घेतात. आता कटोरं जो आहे ते समुद्र फळ आहे, समुद्रामध्ये ते फळ निर्माण होतं, मग ते एक जीव वनस्पती आहे. तर ती फोडली की त्यातनं सगळा बाहेर काढायचा, बाहेर काढून तो कटोरा स्वच्छ करायचा, उन्हामध्ये तो चांगला तापवायचा आणि मग तो कटोरा वापरायचा. आणि भिक्षा मागायला तुम्ही बघितलं तर बरेच साधूंकडे तो कटोरा असतो. तर त्याचा वापर असा होतो की त्यातनं अन्न खराब होत नाही. त्या कटोऱ्यामध्ये किती वेळ ठेवलं तरी अन्न नासत नाही, खराब होत नाही, हे त्याचं लक्षण आहे. आणि विषबाधा काही असेल तर त्या कटोऱ्याच्या त्या रसाने ती विषबाधा तशी प्रयोग जास्त आपल्यावर करत नाहीत, म्हणून तो कटोरा वापरतात. आणि गळ्यामध्ये झोळी असते, त्यात दोन प्रकार असतात की काही वेळेला स्वतःची भिक्षा जी मागितलेली ती त्याच्यात ठेवतात, काही वेळेला औषधी असते ती औषधी ते त्यांच्या कंथ्यामध्ये ठेवतात, की वेळ पडेल त्यावेळेला कंथा झोळी गळ्यात असते. तो कंथा असा अष्टकोनी असतो, चौकोनी असतो आणि गळ्यामध्ये असतो. तिथं आतमध्ये असे कप्पे असतात, त्या कप्प्यामध्ये त्यांच्या औषधी विभूती काही ठेवलेले असतात. लोकांना गरज पडेल तशा त्या मंत्रून त्या त्यांना देतात त्या वस्तू. हा कंथाचा उपयोग झाला. जोडीमध्ये काही वेळेला अन्न ठेवतात, अन्न ठेवून ते काही जो प्रत्येक जण आता चांगल्या ह्याने देतं असं काही नाही. त्यावेळी ते बरेच वेळ आता साधारण तुम्ही बघितलं तर ब्राह्मण समाजामध्ये ही पद्धत आहे. पहिलं आपण हे मागायचो, ओम भवती भिक्षांदी, भिक्षा मागून बरेच वेळेला जेवायची. त्यावेळी तुम्ही बघितलं तर पांढरा कपडा असायचा, आतमध्ये थाळी असायची, पितळी स्टील काय असेल ती. आणि ते बिचारी पोरं लहान लहान ती सोळं नेसून किंवा लुंगी नेसून जायची आणि घरातनं त्यावेळेला उभं राहायची, ओम भवती भिक्षांदी, म्हणजे आतून ते वय भिक्षा घेऊन यायची, भिक्षा टाकायची. ती सगळी जमा झाली ठरलेली की जेवढी त्यांना गरज असेल तेवढीच 5 घरं भिक्षा मागायची. ती मागितली की ती पाण्यात बुडवायची, पाण्यात बुडून ती शुद्ध करून घ्यायची आणि मग त्याचे वाटे करायचे, कुत्र्याला, गाईला, पाण्यात, आणि चौथा राहील तो आपल्याला. असे वाटे करून ती घ्यायची की त्याची वाईट कोणाची हे असेल तर ती त्याच्यात राहू नये आणि आपल्याला इच्छा होऊ नये. कारण सगळंच पाणी झालं तर काय इच्छा राहील का तुमची खायची? की फक्त अन्न उदरभरण व्हावं, तुमची इच्छा त्या पदार्थावर जाऊ नये, त्याकरता ह्या गोष्टी आहेत त्या ह्याच्यात. तेवढ्या करता ते जोडी ओली दिसायची आपल्याला. अच्छा अच्छा अच्छा. पण मग हे जे अन्न असायचं हे शिजलेलं अन्न की कच्चे धान्य? कसरे आणेल ते शिजलेलं सुद्धा बुडवायचे. आता कटोऱ्यामध्ये जेव्हा साधू लोक खातात तेव्हा आम्ही बघितलेलं आहे, ते आपण दिलं की पोळी, भाजी, आमटी, गोड काय असेल ते एकत्र करून खातात, सगळा चुरून खातात. प्रत्येक आपल्यासारखा अन्नाचा वेगळा वेगळा स्वाद घेत नाही. मग आपण जर जेवायला बसतो तर आपण म्हणतो आज भाजी चांगली झाली, वाढ थोडी अजून, आज हे चांगलं झालंय थोडं वाढ. भुकेपेक्षा आपण जास्त खातो, ते त्यातनं काढूनच टाकतात. आणि मी बघितलेलं ते अक्षरशः असा विचित्र गोळा हाताने बनवतात, धुतात आणि खातात. आणि असं पण नाही की एक एक तुकडा काढून खाणं, अख्खाच्या अख्खा तोंडात. कारण ती त्यांची आस राहूच नाही पदार्थाची, पोट भरणं. की तुम्ही बघितलं बाहेर तो धुना लावतात, धुना लावून तिथं त्यातले निखारे बाजूला काढतात आणि रोट हे करतात, थापून रोट करतात, रोट टापून तो भाजतात आणि रोट भाजून ते स्वतः खातात, आपल्याला देतात, गाईला वाटतात. एक मात्र नाथपंथीय लोकांचं ठरलेलं आहे की ते नैवेद्य दाखवल्याशिवाय अजिबात हात लावत नाहीत, खात नाहीत. की गाईला, देवाला, कुत्र्याला आणि मग राहील ते आपल्याला, हे त्यांचं ठरलेलं आहे. म्हणजे अजून जेव्हा झुंड जाते तेव्हा सुद्धा त्यांच्या गोष्टी ठरलेल्या आहेत प्रत्येकाची. काका, आज तुम्ही आम्हाला खूप छान वेळ दिला, खूप छान एक्सप्लेनेशन करून सांगितलं. आदेश, मेन जो गोष्ट राहिलेली आदेश, कारण हे जेव्हा
जेव्हा भिक्षा मागितली जाते तेव्हा तो शब्द उच्चारला जातो. त्याच्याबद्दल आणखीन बाकीच्या नाथांबद्दल आपण हळूहळू करून पुढच्या एपिसोड्समध्ये घेऊया. तुम्ही आम्हाला वेळ दिला, खूप खूप धन्यवाद काका. तर हे चॅनलचे आभार. चॅनल मालक आहेत, धर्मनाथच आहेत ते. त्यांचाही आपल्याला विषय घ्यायचा आहे धर्मनाथांचा, त्यामुळं तोही आपला पुढं होईल. आणि सर्वांना आहे, ज्यांना पटलंय त्यांनी घेऊ शकता, नाही त्यांनी माझ्याकडे देऊन टाका, मी आहे. नमस्कार. आदेश. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा